आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आईपासून आजी होण्याची इच्छा स्त्रीची सर्वात मोठी लालसा आहे। महाराणी, या समयी तुमची मोठी सून सीता गर्भवती आहे। तिच्या गर्भातून अशा मुलांचा जन्म होईल जे वीरतेमध्ये आपल्या पित्याहूनही वरचढ असतील। धन्यवाद मुनिवर, आता माझी चिंता मिटली। आता आम्ही निश्चिंत होऊन हिमालयातील तीर्थांची यात्रा करू शकू। ऋषीवर, तुमच्या दर्शनानं आम्ही कृतकृत्य झालो। जरी तुमच्या श्रीमुखातून काही उपदेश प्राप्त झाला तर आम्हाला मार्गदर्शन होईल। राजमाता कौशल्या, जेव्हा यात्रेला निघाल तेव्हा जे मागे सोडून आला आहात त्याचा मोह देखील सोडला पाहिजे। तुम्ही तिघींनी असाच विचार केला होता, पण तसं घडलं नाहीये। आम्ही पाहू शकतोय की तुमच्या मनामध्ये अजूनही अयोध्येची चिंता आहे। मुलं कशी आहेत, सुना कशा आहेत। तुम्ही खरंच सांगितलं आहे मुनिवर। आईचं हृदयच असं असतं। आम्हाला यात्रा करता करता आता 6 महिने झाले, तरीही मुलांकडे मन ओढ घेतच। मुलांच्या पेक्षाही पुढे ही आशा आहे की त्यांना पुढे संतान योग कधी आहे। ही उत्सुकताही पिच्छा सोडत नाहीये। आपण तर त्रिकालदर्शी आहात मुनिवर। आमच्या जिज्ञासेचं उत्तर तुम्हीच देऊ शकता। आईपासून आजी होण्याची इच्छा स्त्रीची सर्वात मोठी लालसा आहे। महाराणी, या समयी तुमची मोठी सून सीता गर्भवती आहे। तिच्या गर्भातून अशा मुलांचा जन्म होईल जे वीरतेमध्ये आपल्या पित्याहूनही वरचढ असतील। धन्यवाद मुनिवर, आता माझी चिंता मिटली। आता आम्ही निश्चिंत होऊन हिमालयातील तीर्थांची यात्रा करू शकू। मोठा शुभविचार आहे। आमचा एकच उपदेश आहे की आपल्या मोहाचा त्याग करा। प्रत्येक प्राणी आपापल्या कर्माचं फळ भोगतच असतो। म्हणूनच आता तुम्ही अयोध्येची चिंता न करता आपल्या तीर्थयात्रेत जा।